सलून मैदानामध्ये आपल्याला पाहायला ऐवजी निंबोली संघाकडून आयोजक संघ आहे. आयोजक संघाने देखील या दिवशी आजच्या दिवशी चांगला परफॉर्मन्स केला, तर दुसरा बाजू जरीमरी काटेरी संघाने देखील चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. दोन्ही तुल्यबल्य संघ आहेत आणि दोन्ही संघाने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आतापर्यंत केलेला आहे. या दोन संघामधील लढत इथे मात्र निर्णायक असणार आहे. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये धडक मारेल, तर जो संघ हारेल त्या संघाला मात्र या स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. राजा गुळवी करण गुळवी ही जोडी मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज विशाल शर्मा. यावेळी मात्र पूल केलेला आहे, फुल डिलाइटफुल वंडरफुल आणि चिन होते सीमेश्वर गोल षटकार. ते जितू गुळवे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि 100 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र राजा गुळवे यांनी पटकावलेलं आहे. किंग ऑफ निंबोली क्रिकेट, निंबोली क्रिकेटचा हा राजा आहे आणि या मैदानाचा देखील राजा आहे. हे दाखवून दिलेलं राजा गुळवे यांनी डॅसिंग अंदाजाने स्वतःच अकाउंट त्याने ओपन केलेलं आहे. इथे मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला नाही, प्रॉपर टायमिंग साधलं नाही. खरं तर आपण पाहतोय हा देखील आखून टप्प्याचा चेंडू होता, मात्र बरोबर बॅटवर घेता आलं नाही फलंदाजाला. क्वार्टर फायनल सामना आपण पाहतोय आई वजश्री निंबोली विपक्ष जरीमरी काटे या दोन संघांमध्ये आणि अतिशय निर्णायक आणि महत्वाचा सामना आहे दोन्ही संघाच्या दृष्टीने. विशाल शर्मा राऊंड विकेट गोलंदाजी करताना इनसाइड आउट. हा फटका मात्र फसलेला क्षेत्रक्षिती होता, मात्र इथे आपण पाहतोय गणेश कडून विकेटचा श्री गणेश मात्र करता आलेला नाही. आपण पाहतोय खरं तर हा फटका फसला, झेल देखील असंभव होता. कारण आपण बघितलं तर इनफिल्ड मध्ये क्षेत्रक्षी आउटफिल्ड मध्ये झेल उडाला होता आणि असे झेल घेणे खूपच अवघड असतात. रफ अँड टफ चान्स होती, हा पण टफ चान्स होती. आपण पाहतोय तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. धाव संख्या 2 ने पोहोचते ते 8 वर. इथे मात्र जागेवरून खडे खडे चेंडूला फिरकवून दिले सीमा पार. लॉंग ऑफ वरून षटकार. दरम्यान आमच्या व्यापटा जो आगमन होतो या पोलीस पाटील निलेश गुळवी साहेबांचं, त्यानंतर देवराम गुळवी साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे आणि सुरेश गुळवी साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. या सर्वांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. निलेश गुळवी साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इनसाइड आउट पुन्हा एकदा. हा चेंडू निघून जातोय सीमा पार डीप एक्स्ट्रा मधून चौकार. धाव संख्या 4 ने वेगाने वाढून होते. धाव प्लेकर 18 धावा. चौकार षटकार चौकार आपण पाहतोय राजा गुळवीच्या बॅट मधून फ्लाइंग स्टार्ट. इथे मात्र आपण पाहतोय 18 धाव धावलेकर गेलेले आहेत आणि सर्वच्या सर्व धावा ह्या राजा गुळवीच्या बॅट मधून आलेल्या आहेत. पॉपीच्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल फलंदाजी करताना राजा गुळवी आपण पाहतोय. इथे मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न होता, खरं तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. मिसफील्ड पाहायला मिळते. धाव घेण्याचा मानस होतं, धाडस केलं गेलं नाही. खरं तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जातो ऑफ साइडला. या सिंगल षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाची समाप्ती नंतर ऐवजश्री निंबोली संघाची धाव संख्या स्कोरवर पाहायला मिळते ते बिनबाद जिंदाबाद 19 धावा. व्यापीठा जोर विराजमान सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण क्वार्टर फायनल सामना बघतोय जरीमरी काटे विपक्ष ऐवजश्री निंबोली या दोन संघांमध्ये आणि यामध्ये विजय संघ आपल्याला सेकंड सेमीफायनल मध्ये लढताना पाहायला मिळेल जय बजरंग पावळी शेलार संघाशी. या अगोदरच धनेश्वर कुक्षे संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेले आहे. अतिशय भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय
योगेश गुलवी साहेबांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आपण बघतोय आणि त्यांना योग्य शॉट नक्कीच त्यांच्या सहकार्याने देखील दिलेले आहे. एक विशेष स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय डीडी ग्राउंड व्हिनर आणि या मैदानातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून केलं जाते. प्रोप्रायटर शंकर गुलवे आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम ही स्पर्धा कव्हर करत आहेत. गणेश पाटील होते बॉलिंग ट्रॅकवर दुसरं षटक घालण्यासाठी. पहिले षटक घातलं होतं गोलंदाज विशाल शर्मा याने. मागणं ठरवता 19 धावा त्यांनी खर्च केले होते, सफलता मात्र त्याला मिळाली नव्हती. आणि आता मात्र दुसरं षटक घालण्यासाठी गणेश पाटीलला बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. व्यापाऱ्याच्या टोकाकडून सामनावीर फलंदाज राजा गुलवी. इथे मात्र खाडेकडे हा फटका गेलेला स्टँड अँड डिलिव्हर चेंडू निघून जातोय वाईड ऑफ लॉंग ऑफ वरून सीमा पार षटकार. स्वागत विशाल फटकाने केलं होतं आणि इथे मात्र गणेश पाटील देखील स्वागत षटकाराने करताना राजा गुलवी. सर्व गोलंदाजांचं स्वागत षटकाराने करतो आणि सर्व धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात. इथे मात्र स्टेप मध्ये चुकताना आपण बघतोय गोलंदाज पंचांना डेड बॉलचा इशारा येतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पावट्याच्या षटकाची समाप्तीनंतर आता मध्ये विखोरले शतरक्षण पाहायला मिळतंय. डीप मध्ये शतरक्षक तैनात केले गेले आहेत. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडू गली रिझन मध्ये जातोय. शॉर्ट थांबण्या रिझन मध्ये एक रिस्की रन्स फलंदाज पूर्ण करतात. या सिंगल स्ट्राईक रोटेट होते. सिंगल संघाची धावसंख्या निंबोली संघाची पोहोचते ती 26 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. फ्लाइंग स्टार्ट आपण मध्ये स्वप्न सुरुवात निंबोली संघाकडून खास करून राजा गुलवी मॅन इन फॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये देखील राजा गुलव्याची बॅट तलपली होती. दुसऱ्या सामन्यामध्ये थोडासा लवकर बाद झाला होता. त्या सामन्यामध्ये देखील बॅट तलपली होती आणि या सामन्यामध्ये देखील फॉर्म पाहायला मिळतो. इथे मात्र आपण पाहतोय मिस टाइम फटका आहे. सेफ लँडिंग होते. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. तिन्ही सामन्यामध्ये राजा गुलवेने चांगली कामगिरी केलेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये धावांची लयलूट केली होती. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील तेच फॉर्म पाहायला मिळत आणि इथे देखील तोच फॉर्म पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यात विजय संघ विपक्ष सेमीफायनलच्या सामन्यामध्ये जबरदस्त पावर शेलार. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर शेलार संघाने संपर्क साधायचा आहे. हा सामना संपल्यानंतर लगेच आपण टॉस देखील करणार आहोत. यावेळी मध्ये गुडगावर बसून फटका केलेला आहे. घुटना टेक और सिक्सर देख सडक पे कडक आणखी एक कडक फटका आपण बघू राजा गुलवीच्या बॅट मधून. राजा गुलवी आपण पाहतो राजा गुलवी फलंदाजीला असल्यानंतर मैदानामध्ये चेंडू कमी आणि बाहेर जास्त पाहायला मिळतात. आणि राजा गुलवी यांनी बाहेर घालवले चेंडू देखील आतमध्ये कमी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इनसाइड आउट आणखी एक मोठा फटका. यावेळी मात्र मिस टायमिंग आहे आणि आपण पाहू शकता मौका भी दिया और चौका भी दिया. सॉफी वर्क 1-2 का 4. धावसंख्या 37 आपण बघतोय. आतापर्यंत जर बघितलं तर हा चौथा षटकार राजा गुलवीच्या बॅट बद्दल पाहायला मिळतोय. आणि प्रति षटकारासाठी आपण पाहतोय जितू गुलवी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे.
दोन चौकार आपण बघतोय, हा चौकार पाहायला मिळाला आहे. हा दुसरा चौकार राजागुलीच्या बॅट वरून संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 37 इथे मध्ये करार ऑफ ड्रायचा फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. सिंगल या संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 38. दोन षटकांची समाप्ती झालेली आहे. दोन षटकांची समाप्तीनंतर ऐवजी निंबोली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 38 धावा. वैयक्तिक 37 धावसंख्येवर राजा गुळवी सध्या फलंदाजी करत आहे. या स्पर्धेचा विचार करत या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण बघितलं तर 3 फलंदाजांना अर्धशतके झळकले आहेत. पहिलं अर्धशतक धनेश्वर कुक्षे संघाचा फलंदाज महेश पाटीलच्या नावे आहे. दुसरं अर्धशतक देखील धनेश्वर कुक्षे संघाचा फलंदाज मानस धुमालच्या नावे पाहायला मिळालेलं आहे. आणि त्यानंतर राया संघाच्या फलंदाजाने गुडसे ब विरुद्ध तिसरं अर्धशतक झलकवण्याचा पराक्रम केला होता. दोन षटकांची समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद. निंबोली संघाची धावसंख्या 38 विदाउट लॉस इन ऑफ द सेकंड ओव्हर. आणि आता मध्ये तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज जरीमरी काटे संघाकडून गिरीश पाटील. गिरीश पाटील याचा सामना करत फलंदाज राजा गुळवी. वैयक्तिक 37 धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय. एजन गॉन विकेटचं पतन. फलंदाज बाद होताना राजा गुळवी याची केली संपुष्टात. मध्ये राजा गुळवे यांनी केलेले आहे. 37 धावांचं योगदान. 12 चेंडूचा सामना करताना ज्यामध्ये उत्तुंग 4 षटकारांनी नेतृत्व 2 चौकारांचा देखील समावेश आहे. आणि न्यू बॅटर राजा गुळवेचा बंधू आता मात्र शुभम गुळवे वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी जातोय. ब्रेक थ्रूची आवश्यकता होती. इथे काटे संघाला तो ब्रेक थ्रू गिरीश पाटील यांनी पहिल्याच चेंडूवर मिळून दिलेला आहे. विशाल शर्मा आणि गणेश पाटील हे ब्रेक थ्रू पासून वंचित राहिले होते. दोन्ही गोलंदाजांनी 19 धावा खर्च केल्या होत्या. मात्र त्यांना विकेट प्राप्त करता आला होता. इथे मात्र गिरीश पाटील यांनी पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेला आहे. गिरीश पाटील बॉलिंग ट्रॅकवर यावेळी सामना फलंदाज शुभम गुळवे. यावेळी मात्र इम्पॉज फटका खेळण्याचा प्रयत्न, फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. शफल ही खूपच झाला होता. आपण पाहतोय लॉंग लेग फाईन लेग कडे खेळण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर टायमिंग साधता आले नाही. धावसंख्या स्थिर धावपलीवर पाहायला मिळते ते 38 धावा. 38. षटकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक जितू गुळवे यांच्याकडून जाहीर झालेलं आहे. प्रति षटकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. हो 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 या उडाया अगदी चेंडूचा लिंबू बनवताना आपण बघतोय शुभम गुळवे चेंडूला सीमारेषेबाहेर पलवी. मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. चेंडूचं लिंबू लावताना आपण पाहतो या फलंदाज शुभम गुळवेला. हे पाहू शकता आपण चेंडू स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलं या पार्किंग प्लॉट मध्ये. धावसंख्या 6 ने मोसरणे मारते. धावसंख्या 6 ने पोहोचते 44 वर. 44.
पुन्हा एकदा यावेळी मात्र आपण पाहतोय उंची जास्त लांबी देखील जास्त आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. आणखीन एक षटकार 2 में 2 ठोक डाले. बनवताना आपण पाहतोय रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशाप्रकारे फटका करत उंची जास्त होती आणि लांबी देखील जास्त पाहायला मिळते. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार. शुभम गुलवी ऑन फायर. 50 धावा देखील पूर्ण झालेले आहेत. डावफोडात चेंडू इथे मात्र आपण पाहतोय या गॅप मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. पाहू पंचांचा काही इशारा होतोय आणि पंच मात्र इथे या तिसऱ्या पंचाची मदत घेत आहेत. चौकार की षटकार पाहावं लागेल. पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. दरम्यान प्रवीण गुळवे साहेबांचे ते आगमन होते. प्रवीण गुळवे साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. माजी सरपंच निंबवली प्रवीण गुळवे साहेब इथे उपस्थित झालेले त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम प्रवीण गुळवे साहेब. आपण पाहतोय ऐवजश्री निंबवली याचे ऐवजश्री चषक 20-25 दिमागदार आयोजन. इथे मात्र कंट्रोल रूम मधून पंच न्याहालत आहेत. तिसऱ्या पंचाकडून अजून निर्णय दिला गेलेला नाही. डिसिजन इज पेंडिंग आपल्याला पाहायला मिळतोय. हा चौकार आहे. तिसऱ्या पंचाकडून नक्कीच निर्णय दिला गेलेला आहे. एका टप्प्याने चेंडू निघून जातोय सीमा पार. काही इंचेस आतमध्ये चेंडू पडलेला आहे. चौकाराने संघाची धाव संख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 54-54. इनसाइड आउट इथं मात्र खोदून काढलेला आहे चेंडूला आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू निघून जातोय सीमा पार. वाट ऑफ लॉंग ऑफ रिझन मधून 1-2 चौकार. तीन षटकांचा समाप्त नंतर धावसंख्या ऐवजी निंबोली संघाची स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ती 1 बाद 58 धावा. 58 लॉस फॉर द 1 विकेट. हे मैदानाचं दृश्य नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. डीडी ग्राउंड विनर आणि मैदानातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. व्यापीठातून नुकतच आगमन झालेलं या निंबोली गावचे माजी सरपंच प्रवीण गुलवी साहेबांचं कार्यसम्राट खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेबांचे ती खंदे समर्थक आहेत. वेलकम प्रवीण गुलवी साहेब. आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. हे आपण पाहू शकता. हे आपण पाहू शकता व्यापीठाजवळ आमच्या मान्यवर कक्षामध्ये नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे निंबोली गावचे माजी सरपंच प्रवीण गुलवी साहेब. तर बोलू आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. केतन घरत होते शेवटचे षटक हाताळण्यासाठी. तर केतन घरचा सामना करेल फलंदाज करण गुलवी. आठपट्या अंदाजामध्ये फटका केलेला आपण पाहतोय. नटराज शॉट करणच्या माध्यमातून सिंगल रन्स आणि सिंगल इथे मध्ये स्ट्राईक रोटेट करतोय. आता मध्ये स्ट्राईकला शुभम गुलवी पाहायला मिळतोय. वैयक्तिक 20 या धावसंख्येवर तो खेळत आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 59-59.
केतन घरत बॉलिंग ट्रॅकवर, तर यावेळी सामना करेल शुभम गुलवे. इथे मात्र आपण पाहतो चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. आणि इथे मात्र बॅटिंग सरने रिव्ह्यू घेतलेला आहे या वाईट साठी. इट्स व्हाईट बॉल. धावसंख्येमध्ये सिंगल आहे बरोबर. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते निंबोली संघाची या 6 नॉट 60 धाव आपल्याकडे झलकल्या गेल्या. त्या शेवटचं षटक मार्गस्थ आहे. खेचून मारलेलं आहे, चाबूक आहे, चेंडू निघून जाईल सीमा पार. सडक पे कडक षटकार. अगदी चेंडूवर जबरदस्ती केली होती आणि जबरदस्ती करताना जबरदस्त फटका आपण पाहतो या शुभम गुळीच्या बॅट मधून. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. 66 धावा. इथे मात्र लेकआउटवर उडवण्याचा प्रयत्न शतरक्षक तिथे सज्ज आहे. चांगला प्रयत्न तिथे पाहायला मिळतोय आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद शुभम गुळवी याची गेली संपुष्टात. धावसंख्या 66. 2 फलंदाज बाद झाले आहेत. पहिला फलंदाज राजू गुळवी बाद झाला होता, ज्याने 37 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं. आणि इथे मात्र आपण 26 धावांचं योगदान शुभम गुळवी यांनी आपल्या संघासाठी दिलेलं आहे. न्यू बॅटर आकाश गुळवी. शेवटचे षटक मार्ग असताना शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. केतन घरत आपण पाहतोय का आगली वेगळी गोलंदाजी शैली आपल्याला पाहायला मिळते. त्या शैलीने नक्कीच गोलंदाजी करताना आपण पाहतोय. इथे मात्र विकेट टू विकेट हा चेंडू सरळ निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये. चांगले या वापसी करताना आपण पाहतो मागील चेंडूवर आणि या चेंडूवर देखील केतन घरत. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 66. 66. क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय निंबोली विपक्ष काटे या 2 संघांमध्ये. या सामन्यामधील विजय संघ आपल्याला सेमीफायनलच्या सामन्यामध्ये लढत देताना पाहायला मिळालेला शेलार संघाविरुद्ध. यावेळी फुलटा चेंडू फायदा उचललेला नाही. खरं तर फुलटाचं फुल टोल उचल करता आला नाही या आकाशाला. खरं तर हा चेंडू आकाशामध्ये या घालवायचा होता, मात्र टायमिंग प्रॉपर साधता आलं नाही. फक्त एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. 67. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. यावेळी सामनाकर फलंदाज करण गुलवे. यावेळी मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडू निघून जातो स्क्वेअर लेग रिझन मधून. फील चांगला आपण पाहतोय या
चौकार आणि अशा प्रकारे या पहिल्या डावाचा खेळ देखील समाप्त झालेला आहे. वज्रश्री निंबोली संघाने पहिल्या डावामध्ये आपल्या धावपले धावा जोडल्या त्या 71 आणि 72 धावांचं लक्ष ठेवलं आहे जरीमरी काटे या संघासमोर. निंबोली संघाने पहिल्या डावामध्ये धावपलेकर धावा जोडल्या त्या 71 आणि 72 धावांचं एक मोठं लक्ष जरीमरी काटे संघासमोर ठेवलेलं आहे. या स्पर्धेमधील आतापर्यंत जर हायलाइट्स पाहायचे झाले तर या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम आपण पाहतोय धनेश्वर कुक्ष संघाच्या नावे तब्बल 84 धावा या संघाला निर्धारित 4 षटकांमध्ये कुठून काढल्या होत्या. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 फलंदाजांनी या अर्धशतक जिंकले. त्यामध्ये या कुक्ष संघाचा महेश पाटील 51 धावा चाव्या संघाविरुद्ध, कुक्ष संघाचा मानस धुमाल 57 धावा ढोंडवलेल्या संघासमोर. तर बोलू आपण स्वागताकडे आपल्यामध्ये पोलीस पाटील दिनेश गुळवी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा यथोचित सन्मान येथे केला जाईल. या स्पर्धेचे आयोजक योगेश गुळवी यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते पोलीस पाटील दिनेश गुळवी साहेबांना सन्मानित करायचं आहे. पोलीस पाटील म्हणून एक मोठी जबाबदारी नक्कीच नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. दिनेश गुळवी साहेब जे पोलीस पाटील आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान इथे केला जात आहे. त्यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दिनेश गुळे यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं जे कॅश प्राइज आहे ते आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केले आहे. त्यांचं विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. आपल्यामध्ये देवराम गुळवी साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि देवराम गुळवी साहेबांचा देखील यथोचित सन्मान इथे केला जातोय. हे आपण पाहू शकता. देवराम गुळवी साहेबांची देखील प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांचा देखील यथोचित सन्मान इथे केला जातोय. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. निलेश गुळवी यांना विनंती असेल की आपण व्यापारी आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. निलेश गुळवी यांच्या माध्यमातून याच मैदानावर मित्रांनो आपण ओरिजिनल 40+ स्पर्धा देखील पाहणार आहोत. त्यानंतर मित्रांनो निंबोली विभागाचे माजी सरपंच आणि बालामामांचे खंदे समर्थक प्रवीण गुळवी साहेबांची उपस्थिती आपण इथे पाहतो आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जातो हे आपण पाहू शकता. प्रवीण गुळवी साहेबांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहतोय. त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातो. मायची उपदार शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह, हे सन्मान चिन्ह प्रवीण गुळवी साहेबांना नेहमीच या स्पर्धेची आठवण देत राहील. आमचे मान्यवर आमचे रजा घेताना विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतो. आजच्या दुनियेमध्ये वेळ खूप महत्वाचा आहे, मात्र अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. या स्पर्धेची सोहळ वाढवली तर आपण त्याबद्दल मनस्वी धन्यवाद आपल्या सर्वांचा आम्ही व्यक्त करतोय. तर बोलू आपण सामन्याकडे या आव्हान ठेवले की ते 72 धावांचं आणि 72 लक्षाचं पाठला करण्यासाठी सर्वजोडी मैदानामध्ये काटेरी संघाकडून एंटर झालेले. यावेळी फुलटाच चेंडू आहे, पंचाचा नो बॉलचा इशारा देखील आलेला आहे. 1+1 आणि इथे मात्र आपण पाहतोय काय घडलंय तर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होताना अति घाई संकटात नाही.
दरम्यान सावंतनगरचे उत्कृष्ट क्रिकेटर विश्वास पाटील यांना विनंती आहे आपण व्यापीठावर आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि उत्कृष्ट पंच देखील आहेत. वेलकम विश्वास पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे निंबोली चषकामध्ये. पहिला फलंदाज दुर्दैवी आहे ते मात्र धावतीच्या रूपाने बाद झालेला आहे. संघाची धावसंख्या 2 आपण बघतोय. न्यू बॅटर गणेश पाटील. मोठं लक्ष आपण बघतो इथून 70 धावांची अजूनही आवश्यकता आहे, कारण 72 धावांचं एक मोठं लक्ष जरीमरी काटे संघासमोर निंबोली संघाने उभं केलेलं आहे. फ्रीट आहे पण बघूया, कारण या अगोदर चेंडू नो चेंडू होता आणि फ्रीट वर बिग हिट खेळण्याची संधी ते मात्र गणेश पाटील कडे चालून आलेले आहे. यावेळी मात्र फ्रीट वर बिग हिट चेंडूला फेकून दिले बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरून सीमा पार 6 धावांसाठी षटकार. क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय निंबोली विपक्ष काटे या दोन संघामध्ये. यानंतर या सामन्यात विजय संघ सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यामध्ये धडक देईल शेलर संघाशी. यावेळी मात्र खडे हा फटका केलेला आहे. हवाई फायर आणि चेंडू निघून जातोय या लॉंग ऑनच्या वरून सीमाच्या बाहेर. डिलेवर खडे हा फटका हे रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता कशा प्रकारे या हा फटका केलेला या इंटू द आर्क अँड आउट ऑफ द पार्क. हा फटका म्हणून या विशाल शर्माच्या बॅट मधून. यावेळी या इम्प्रेस फटका खेळण्याचा प्रयत्न, फाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूने बॅट मध्ये नीट साधता आले नाही. काहीतरी अतिरिक्त करण्याचा प्रयत्न होता फलंदाज विशाल शर्मा याचा. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 15 धावा. 72 या लक्षाचा पाठ्य करताना आपण जरीमरी काटे या संघ. वैयक्तिक पहिलं सांगिक पहिलं षटक घालताना गोलंदाज राजा गुलवे. इथे फ्लॅट डिलिव्हरी समोर खेळण्याचा प्रयत्न बीट होते. रिस्ट्रिक्शक एक छोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. ओव्हरथ्रो झालेला आहे, मात्र फक्त एकच धावे समाधान दोन्ही फलंदाज मानत आहेत. धावसंख्या स्कोरवर या सिंगल या काटे संघाची पाहायला मिळते ती या 16 धावा. किंग ऑफ निंबोली क्रिकेट आपण बघतो. निंबोली क्रिकेटचा राजा सध्या बॉलिंग ट्रॅकवर राजा गुलवी. इथे या स्कोर ऑफ द विकेट हा चेंडू खेळलेला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतं. फक्त एकच धावण्याची संधी मिळेल फलंदाजांना. आव्हान ठेवले गेले ते 72 धावांचा आतापर्यंत धावप्लेवर पाहायला मिळतात. धावा झालेल्या त्या 17 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर.
या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम अजूनही धनेश्वर कुक्ष संघाच्या नावे 84 धावा, 3 फलंदाजांना अर्धशतक झळकलेले आहेत. त्याच्यामध्ये कुक्ष संघाचा महेश पाटील 51 धावा, कुक्ष संघाचा मानस धुमाल 57 धावा आणि राया संघाचा अप्पू कोंगले 53 धावा. या स्पर्धेमध्ये एकमेव विकेट हॅट्रिक वजश्री निंबोली संघाचा गोलंदाज राज गुलवेच्या नावे कशिली संघाविरुद्ध त्यांनी हा कारनामा केला होता. तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 8 फलंदाजांनी षटकांच्या हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे. एकूण आपण बघितलं तर 11 सिक्सर हॅट्रिक झालेले आहेत. मात्र बबलू पाटील, प्रतीक नाईक आणि मानस धुमाल यांनी हा कारनामा 2-2 वेळा केलेला आहे. या स्पर्धेतील एकमेव चौकारांची हॅट्रिक वैभव लिये जांभूळपाड्याच्या नावे आणि या स्पर्धेमध्ये मेडन षटक हाताळण्याचा विक्रम एकमेव गोलंदाज आपण शेला संघाचा मिस्टे गोलंदाज आकाश वारकडे टेमघरपाड्या विरुद्ध त्यांनी हा कारनामा केला होता. इथे मात्र मिस्टाईम फटका, चेंडू हवेमध्ये यष्टेक्षक चेंडू खाली या आणि फलंदाज बाद होतोय झेलबादच्या रूपाने. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये जरमरी काटे संघावरून हर्षद येतोय. धावसंख्या 17, धावसंख्या स्थिर धावप्लेवर पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थायी याने समोर केलेल्या या लॉंगर रिझन मध्ये शतरक्षक तिथे सज्ज आहे. चांगले शतरक्षक पाहायला मिळते. क्विक थ्रो देखील पाहायला मिळतो. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 18 धाव. राज गुलवी या स्पर्धेमधील एकमेव गोलंदाज ज्यांनी विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये केलेला आहे. कशिली संघाविरुद्ध त्यांनी 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तोच गोलंदाज सध्या गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. लॉफ्टला चेंडू, हा देखील चेंडू हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षक दूर आहेत. जोपर्यंत टप्प्यांवर चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. एका धावेने काही साध्य होणार नाही आता मात्र काटे संघासाठी. हवय्या फायर करण्याची आवश्यकता आहे. मोठे फटके खेळावे लागतील. धावसंख्या 19. इथे आपण पाहतोय जोरदार अपील, पंच संमत नाही. इम्पॅक्ट देखील बाहेर पाहायला मिळाला होता. लेग बायच्या रूपाने धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावेने या षटकामध्ये या धावपल हलता टोलला आहे. राज याने अक्षरच राज केलेला आहे. वह ताज नहीं वह राज, आगरा में या ताज है तो निंबोली के पास हे राज है. राज गुलवी चांगले गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र गोलंदाजी डोक्यावरून फटका केला. मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल. इथे देखील एक सिंगल रन, सिंगल पेक्षा अधिक नाही. सिंगल धावेने धावपलक या षटकामध्ये हलता ठेवलेला आहे जरीमरी काटे संघाने. आणि आता मात्र लक्ष खूपच आता दूर जाताना काटे संघापासून. 72 धावांचं लक्ष संघाची धावसंख्या सोडून पाहायला मिळते ते 21 धावा. यावेळी खडे हा फटका केलेला आहे. उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. इथे मात्र कॉलिंग दोन्ही भावांचे चांगली पाहायला मिळते. राजा गुलवी, शुभम गुलवी, अखेर राजा गुलवीच्या माध्यमातून झेल पकडला जातोय. आणि इथे मात्र काटे संघाला आणखी घातरा झेलबादच्या रूपाने. बाद झालेला काटे संघ पूर्णपणे आता बॅकफुटवर ढकलला जातोय. आपण पाहतोय 72 धावांचं लक्ष हे आता मात्र डोंगरा एवढे पाहायला मिळतंय. गेम स्पीडअप करायचं, कारण यानंतर आपल्याला 2 सामने अजूनही खेळवायचे आहेत. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 21 धावा.
इथून 12 चेंडूचा खेळ शेष आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये तब्बल 51 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मिशन इज इम्पॉसिबल. दीपेश गुळवे येतोय बॉलिंग ट्रॅकवर निंबोली संघाचा संघनायक. तर सामना फलंदाज विशाल शर्मा. 12 चेंडू आणि तब्बल 51 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय आता लक्ष खूपच अवघड बनलंय ते जरीमरी काटे या संघासाठी. इथे मात्र खेचून मारलेला चेंडूला आणि चेंडू निघून जातोय या मिडविकेटवरून सीमा पार 6 धावांसाठी षटकार. चांगला प्रयत्न मात्र इथे आपण बघतो असफल ठरतोय या ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू होता आणि खेचून हा फटका फलंदाज विशाल शर्माच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. षटकार. धावसंख्या 27-27. इथे मात्र बॅटचे एज लागून चेंडू स्ट्राईकच्या मागे जातोय आणि दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर परिणाम स्वरूप एक्सिडेंट आपण पाहतोय या रनआउट चोपणे फलंदाज बाद होतोय. पूर्णपणे आपण पाहतोय पकड मजबूत. आता मात्र ऐवजश्री निंबोली संघाच्या सामन्यावर पाडत जड आहे. सामना पूर्णपणे झुकला गेलेला निंबोली संघाच्या बाजूने. दीपेश गुळवे बॉलिंग ट्रॅकवर राटा मोर स्टंप. इथे पूल किल्ला चेंडू लाखो टप्प्याचा चेंडू आहे मात्र क्षेत्रक्षेत तिथे सज्ज चांगले क्षेत्रक्षम पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना आणि जवळजवळ आपण पाहतोय जर बॉडी लँग्वेज बघितलं तर काटे संघाच्या फलंदाजांचे खांदे झुकले गेलेले आहेत. निगेटिव्ह बॉडी लँग्वेज पाहायला मिळते. जवळजवळ हा सामना नक्कीच त्यांच्या हातातून निसटला हे ते त्यांना देखील ठाऊक आहे आणि म्हणूनच आपण पाहतोय ते जास्त रिस्क घेताना पाहायला मिळत नाहीत. इथे खडेकडे हा फटका केलेला आहे. क्षेत्रक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेला आहे मात्र हे आपण पाहू शकता सहज सोपा झेल होता तिथे मात्र झेल सोडला जातोय का युवा खरं तर क्षेत्रक्षक आहे. अनुभवाची कमी. यावेळी मात्र चेंडूला विरकावून देण्याचा प्रयत्न हा देखील फटका फसलेला आहे. यावेळी मात्र शुभम गुळी चेंडू खाली आणि विकेटचं पतन फलंदाज बाद झेलवाच्या रूपाने.
निंबोली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संतोषजी भाकरे साहेबांचे ते आगमन झाले आणि जितू गुलवी साहेबांचं देखील आगमन झाले. त्यांना विनंती असेल की व्हीआयपी डायझर आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच गुळसेगावचे समाजसेवक मारुती केने साहेबांचं ते आगमन झाले, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. व्हीआयपी डायझर आपण पाहू शकता प्रकाश भोईर साहेबांची देखील उपस्थिती, रमेश भोईर साहेबांची देखील उपस्थिती, या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच सावंतगावची विश्वजी पाटील यांना देखील आपण पाहू शकता, एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. त्यांच्या समेत आपण पाहतो 40 प्लसचे उत्कृष्ट क्रिकेटर साईनाथ गुलवी यांना देखील आपण पाहू शकता. हे मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय. स्विंग अँड मिस पूर्णपणे आपण पाहतोय पंचांचा वाईटचा इशारा आलेला आहे. जितूजी गुलवी यांना विनंती असेल की आपण देखील व्हीआयपी डायझर आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. उमेशजी तारे यांना देखील विनंती असेल आपण देखील आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जबरजंग पॉवर शेलर संघ आपण टॉस या टॉस केला जाईल. सेकंड सेमीफायनल आणि जवळजवळ चित्र स्पष्ट झालेले आहे. सेकंड सेमीफायनल निंबोली विपक्ष शेलार या दोन संघामध्ये खेळली जाईल, कारण फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेली आहे. इथे ऑन साइडला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे आणि इथे आपण पाहू शकता झेल पकडला जातोय. नेक्स्ट बॅटर लगेच मैदानामध्ये पाठवायचं आहे, कारण जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. औपचारिकता शीर्ष राहिलेल्या आपण मध्ये विजयाच्या उंबाट्यावर ऐवजी निंबोली संघाने चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेले की सेकंड सेमीफायनल मध्ये आता मात्र शेलार संघाची लढत देण्यासाठी निंबोली संघ सज्ज होईल. सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल जबरदस्त पॉवर शेलार विपक्ष ऐवजी निंबोली या दोन संघामध्ये. लॉर्ड फुलटा चेंडू होता, इथे मात्र उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये अखेर सुजलने झेल पकडलेला आहे. या अगोदर झेल सोडला होता, मात्र झेल पकडला. तर अशा प्रकारे आपण पाहतोय सामना जिंकले निंबोली संघाने. निंबोली संघाने लगेच आपण टॉस साठी या, तसेच शेलार संघाने आपण देखील टॉस साठी या. निंबोली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संतोष भाकरे साहेबांना विनंती असेल का आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस केला जाईल. फर्स्ट सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल जबरदस्त पॉवर शेलार विपक्ष ऐवजी निंबोली या दोन संघामध्ये. सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. फर्स्ट सेमीफायनल मध्ये गावदे दिवे संघाला पराभूत करून धनेश्वर कुक्ष संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारली आणि आता मात्र सेकंड सेमीफायनलला आपण निंबोली विपक्ष शेलार या दोन संघामध्ये पाहणार आहोत. ग्रामसेवक संतोष भाकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. शेलार संघाचा संघ नायक आणि निंबोली संघाचा संघ नायक आपण टॉस साठी या. वेलकम दीपेश गुळवे. निंबोली संघाचा पोलाड ऑफ निंबोली दीपेश गुळे संघ नायक आपण पाहतो निंबोली संघाचा. शेलार संघाचा संघ नायक आपण देखील या.